मुंबईसारख्या ठिकाणीच नव्हे तर महाराष्ट्रात सर्व शहरांमध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये गृहनिर्माण हा विषय महत्त्वाचा मानला जातो। या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये गृहनिर्माण सहकारी गृहनिर्माण संस्था या निश्चितपणे तयार होतात, पण बिल्डरांनी बांधलेल्या जागेवर त्या जमिनीचं हस्तांतर हे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नावे होत नाही। त्याला अनेक कारणं असतात। कायदा बदलत जातो, जमिनीचा ताबा ज्याच्याकडे असेल त्याला चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजे FSI वर ताबा असतो, कंट्रोल असतो, आणि मग ज्यांना आपण घरं विकलेली आहेत त्यांच्या नावानं जमीन करून दिली की मग ह्या जमिनीवर पुढे काही कमाई करण्याचं जे साधन आहे ते आपलं बंद होईल। म्हणून यानं त्या कारणाने अनेक वर्ष, कुठे 25 वर्ष, कुठे 30 वर्ष, कुठे 40 वर्ष, कुठे 50 वर्ष त्या जमिनी गृहनिर्माण संस्थांच्या नावावर करून न देणं याच्यामध्येच धन्यता मानलीच गेली आजपर्यंत। आणि हे न करण्यामागची अनेक कारणं, त्याच्यात महानगरपालिका किंवा अप्रूव्हिंग अथॉरिटी जी आहे त्यांचाही महत्त्वाचा भाग आहे। महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत इमारतीला कशा पद्धतीनं ऑक्युपेशन सर्टिफिकेट देऊ नये याच्याविषयी अनेक नियम घेऊन बसतात। इमारतीला IOD म्हणजे इंटिमेशन ऑफ डिसअप्रूव्हल, गंमत पहा, इमारतीच्या नकाशाची मंजुरी घेत असताना मंजूर झालं हे सांगण्याचं जे पत्र आहे की तुमच्या ह्या प्लॅनला, आराखड्याला मंजुरी मिळाली, त्याला म्हणतात इंटिमेशन ऑफ डिसअप्रूव्हल, इंटिमेशन ऑफ अप्रूव्हल नाही। म्हणजे तुम्ही या गोष्टी केल्या नाहीत तर तुमची ही मंजुरी आम्ही रद्द करू शकतो। हे ब्रिटिशांनी केलं होतं की स्थानिक नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत मंजुरी त्यांनी दिलेल्या कामाला कशी द्यायची नाही, म्हणून इंटिमेशन ऑफ डिसअप्रूव्हल। आज देखील आपण इंटिमेशन ऑफ डिसअप्रूव्हल वरच चाललेलो आहे। त्याला डिसअप्रूव्हल मधून डिस काढून अप्रूव्हल करण्याची देखील गेल्या 70 वर्षात आमची अक्कल चाललेली नाही। आणि म्हणून इंटिमेशन ऑफ डिसअप्रूव्हल मिळालं, ते पत्र आलं की असं समजायचं की आपला नकाशा मंजूर झाला। त्यानंतर कमेन्समेंट सर्टिफिकेट म्हणजे काम चालू करण्याचं सर्टिफिकेट मिळालं। कमेन्समेंट सर्टिफिकेट केल्यावर काम चालू करायचं आणि काम पूर्ण झाल्यावर बिल्डिंग कंप्लीशन सर्टिफिकेट BCC, आणि ते BCC दिल्यानंतर ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणजे ताबा तुम्ही घेऊ शकता। ह्या ऑक्युपेशन सर्टिफिकेट सुद्धा 3 प्रकार आहेत। सुरुवातीला काम करणाऱ्या लोकांना फिनिशिंग करण्यासाठी ऑक्युपेशन सर्टिफिकेट, हे टेम्पररी म्हणजे 8 दिवसासाठी, 10 दिवसासाठी, 15 दिवसासाठी। त्यानंतर ज्यांना फ्लॅट विकले गेले त्यांनी घरात फर्निचर करण्यासाठी म्हणून ऑक्युपेशन सर्टिफिकेट, म्हणजे त्यांना घुसण्याचा एक मार्ग तुम्ही त्या ठिकाणी मिळवून देता। आणि मग एकदा माणूस घुसला आणि फर्निचर करून तिथे राहायला लागला की मग तो ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळणार की नाही याची काळजी करत नाही। आणि मुंबईमध्ये 80% इमारतींना आज देखील ऑक्युपेशन सर्टिफिकेट नाही। काही ठिकाणी ऑक्युपेशन सर्टिफिकेट चुकून मिळालं असेल पण एरवी नाही। आता हे ऑक्युपेशन सर्टिफिकेट न देण्यामागे महानगरपालिकेचं काय त्याच्यामध्ये भूमिका असते आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं कायदा का कायद्या याच्या विषयीचा एकंदरीत हे असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। त्यामुळे प्रत्येक छोटी छोटी गोष्ट देखील ही केली नाही तर ऑक्युपेशन देणार नाही, ते केलं नाही तर ऑक्युपेशन देणार नाही। शेवटी गृहनिर्माण संस्था कंटाळते आणि म्हणते नको तुझं ऑक्युपेशन सर्टिफिकेट, आम्ही ताबा घेतो। मग पाण्यासाठी अधिक पैसे भरायचे, विजेसाठी अधिक पैसे, कुठे कुठे तिप्पट चौपट पैसे भरून देखील वर्षानुवर्ष ह्या इमारती अशा पद्धतीनंच राहिलेल्या आहेत। आता ह्या इमारती 30, 40, 50 वर्षाच्या झालेल्या आहेत आणि त्या इमारती पडायला आलेल्या आहेत। डागडुजी करून करून लोक थकली आहेत। त्यामुळे नवीन इमारत बांधण्यासाठी जागेचा ताबा म्हणजे कन्व्हेन्स मिळाल्याशिवाय नवीन इमारत बांधताच येत नाही। त्यामुळे कन्व्हेन्स कशा पद्धतीने मिळवावं
याच्याकरता डीम्ड कन्व्हेन्सचा कायदा करण्याचा निर्णय गव्हर्नमेंटनी घेतला, की सरकारने असं ठरवलं की ज्या इमारतीचं कन्व्हेन्स आजपर्यंत केलं गेलेलं नाही किंवा झालं नाही कोणत्याही कारणाने, तर त्या कारणांमध्ये न जाताना ह्या सर्व इमारतींना कन्वे करून ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्या गृहनिर्माण संस्थांच्या नावे त्या इमारतीची जागा किंवा त्यांना हक्क त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे. पण हे करत असताना देखील या कायद्यातून पूर्ण हक्क देण्याची प्रवृत्ती राहिलेली नाही. आणि गंमत पहा, डीम्ड कन्व्हेन्स कोणी करायचा तर सरकारने करून द्यायचा. कोणाकरता करायचा तर गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांकरता करायचा. याच्याकरता काय काय गोष्टींची गरज आहे, याच्याकरता काय काय गोष्टींची गरज आहे, कोणत्या गोष्टीची गरज आहे तर सातबाऱ्याचा उतारा देणार कोण? सरकार. प्रॉपर्टी कार्ड देणार कोण? सरकार. बिल्डिंगचा नकाशा असतो कोणाकडे? महानगरपालिकेकडे. ऑक्युपेशन सर्टिफिकेट देणार कोण? महानगरपालिका. या सर्व गोष्टी ज्याच्याकडून मिळाल्या पाहिजेत त्या संस्था गृहनिर्माण संस्थेला विचारतात की या सगळ्या गोष्टी आणून दे. त्या गोष्टी ठेवण्याचा अधिकार तुमच्याकडे, देण्याचा अधिकार तुमच्याकडे, त्याची कॉपी ठेवण्याचा अधिकार तुमच्याकडे, ती आहे की नाही चौकशी करण्याचा अधिकार तुमच्याकडे. पण ज्याच्याकडे त्या नाहीत त्याला तुम्ही म्हणतात ही कागदपत्र तू दिल्याशिवाय तुला डीम्ड कन्व्हेन्स देणार नाही. म्हणजे अनेक इमारतींमध्ये गृहनिर्माण संस्था कशा पद्धतीने चालतात आपल्याला माहिती आहे. आणि एकदा का 2005चा पाऊस झाला, पूर्ण मुंबई पाण्याखाली बुडली, गृहनिर्माण ही तळमजल्यावर त्याच्यात असणारी सर्व कागदपत्र पाण्याखाली गेली आणि त्याच्यात जे काय राहिली उरली सुरलेली कागदपत्र आहेत ती घेऊन गृहनिर्माण संस्था आपली चालते. 25 वर्षापूर्वी कोण सभासद होते, कोण अध्यक्ष होते, कोण सचिव होते, कमिटीवर कोण होते हे आजच्या लोकांना माहीत नाही. कोणी कोणती कागदपत्र कुठे ठेवली याची माहिती नाही. त्यामुळे आहेत ते गाठोडं घेऊन त्या ठिकाणी गेलं की मग रजिस्ट्रारकडून किंवा त्या संस्थेकडून अनेक गोष्टी या गोष्टींची पूर्तता तुम्ही केल्याशिवाय होणार नाही. तर त्याच्याकरता डीम्ड कन्व्हेन्स करता शेवटी लोक कंटाळून येत नाही आणि दलालांचा सुळसुळाट होतो. काही कायदेशीर सल्लागाराच्या रूपानं म्हणा, काही नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन NGO म्हणून म्हणा, काही आणखी कोणत्या तरी संस्था म्हणून म्हणा, एकंदरीत प्रत्येक घरामागे एवढी किंमत मोजली की तुमचं डीम्ड कन्व्हेन्स लवकर होतं आणि ते दिलं नाही तर तुमचं डीम्ड कन्व्हेन्स होत नाही असा एकंदरीत लोकांमध्ये अनुभव आहे. आणि मग हे पैसे काढायचे की काढायचे नाही यावर वाद होतो आणि हे काढता येत नाही आणि हे कसे काय काढता येते, त्यापैकी काही कॅश देण्याची पद्धत असते ती कशा पद्धतीने करायची. म्हणून डीम्ड कन्व्हेन्सला जितक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळायला पाहिजे होता तितक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला नाही. आणि हा प्रतिसाद न मिळाल्यामुळे पूर्ण मुंबईचं वातावरण इतक्या मोठ्या प्रमाणात दूषित झालं की साधा मार्ग की आपण जे करू शकत नाही ते बिल्डर करू शकतो, ज्या गोष्टी आपण करत नाही ते बिल्डर करतो, त्यामुळे आपलं सर्व काही काढून बिल्डरांकडे देऊन टाकायचं. एक काळ असा होता की मुंबईमध्ये आस्तिक आणि नास्तिक अशा दोन पद्धतीची लोक होती. काही लोक देवामध्ये आमच्यासारखे माझ्यासारखे विश्वास ठेवणाऱ्यातले होते आणि काही लोक देव हा प्रकारच नाही त्यामुळे नास्तिक प्रवृत्तीची लोक होती. पण मुंबईच्या बिल्डरांनी अतिशय एक महत्त्वाचं काम केलं की 4800 ठिकाणी इमारती पुनर्विकासाकरता घेतलेल्या आहेत आणि त्या 4800 ठिकाणी 8 वर्ष 9 वर्ष झाली तरी इमारत पाडलेली आहे आणि अजून एक वीट देखील त्या ठिकाणी लागलेली नाही. असं मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पाहता येईल. काही ठिकाणी तर लोक बाहेर गेलेली आहेत, त्यांची भाडी देणं देखील बंद केलेलं आहे. आणि आता म्हणजे चांगल्या घरात राहणाऱ्या लोकांना, चांगल्या गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या लोकांना झोपडपट्टीत खोली भाड्यानं घेऊन राहण्याची पाळी आलेली आहे. अशी परिस्थिती 4800 इमारतींच्या बाबतीत मुंबईमध्ये झालेली आहे. आणि हे झाल्यामुळे जे नास्तिक होते ते देखील दर शनिवारी शनीच्या मंदिरात जाऊन तेल चढवून बाबा बिल्डरला चांगली बुद्धी द्यावी की जेणेकरून आमच्या इमारतीचं बांधकाम काही दिवसांनी का होईना लवकर करून द्यावं
अशा पद्धतीची ही एकंदरीत परिस्थिती झाली आहे. म्हणजे पूर्ण मुंबई ही एकंदरीत बिल्डरांना आपण देऊन टाकल्याचं समाधान काही लोकांना होतंय की काय. अर्थात याच्यात राजकीय पुढारी फार मोठ्या प्रमाणात अडकलेले आहेत, गुंतलेले आहेत, याविषयी काही वाद असण्याचं कारण नाही. सध्या त्यांची नावं आणि ते कोणत्या प्रकारचे आहेत हे सांगण्याचा हा आजचा विषय नसल्यामुळे ते बोलत नाही. पण एक काळ असा होता की निवडणुकीच्या प्रक्रियेला मदत करणं हे बिल्डरांचं काम होतं आणि बिल्डर निवडणूक आली की राजकीय पुढारी कोणत्याही पक्षाचे असले तरी बिल्डरांकडून पैसे त्यांना मिळत असत. काही काळाने असं लक्षात आलं की बिल्डर इतके चांगले कमवतात, त्यामुळे पुढाऱ्यांनी विचार केला की आपल्याकडे असणारे पैसे बिल्डरकडे दिले तर बिल्डर ते बँकेपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढवून देतील. त्यामुळे पुढाऱ्यांचे पैसे बिल्डरांकडे व्हायला लागले आणि बिल्डरांकडे कमाई इतकी व्हायला लागली की बिल्डरांच्या ही लक्षात आलं की पुढाऱ्यांचे पैसे आपण इतके कमवून देतो, त्यामुळे कसं काय करायचं. त्यामुळे पुढारी म्हणायला लागले की हा बिल्डर माझे पैसे घेऊन इतके पैसे कमवतो, त्यामुळे पुढारी बिल्डर व्हायला लागले. अनेक बिल्डरांच्या मागे पुढारीच आहेत, फक्त नाव बिल्डरचं आणि त्याच्या मागे पुढारी. खरं तर ते पुढारीच बिल्डर आहेत. आणि मग पुढारी बिल्डर झाल्यानंतर बिल्डरांना वाटायला लागलं की आपल्या पोटावर लात आहे, आता हे पुढारीच जर बिल्डर झाले तर आपलं कसं काय चालणार. त्यामुळे आता बिल्डर पुढारी झाले. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांमध्ये राजकीय पक्षाचे मोठमोठे पुढारी हे मोठमोठ्या बिल्डरचं नाव घेतलं आणि तेच राजकीय पक्षाचे पुढारी झाले. तर त्यामुळे ही वाटचाल आपली अनेक वर्षापासून चाललेली आहे आणि या वाटचालीत जोपर्यंत कुणीतरी हिम्मत करून या वाटचालीच्या संदर्भात आवाज करून उठून उभा राहत नाही तोपर्यंत हे असंच चालणार. आणि म्हणून नास्तिकाचे आस्तिक करण्याचं काम या डीम्ड कन्व्हेन्सच्या माध्यमातून बिल्डरनी मुंबईमध्ये कायापालट करून केलेला आहे. आणि म्हणून या सगळ्यातून मार्ग कशा पद्धतीनं काढावा. मी तुम्हाला माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. साधारणपणे 150 ते 200 गृहनिर्माण संस्थांना डीम्ड कन्व्हेन्स एक पैसा देखील न देताना करून देण्याची हिंमत आम्ही केली आणि ह्या सगळ्यांचं काम करून दिलेलं आहे. पण मुंबईमध्ये 45 हे बघा याच्यात टाळ्या वाजवण्यासारखं काही नाही. 45,000 किंवा 50,000 गृहनिर्माण संस्थांपैकी 100-150 गृहनिर्माण संस्थांनी पैसे न देताना करून दिलं हे लाजण्यासारखी गोष्ट आहे. याच्यात काही फार मोठं काही केलं नाही. 100-150 लोक आली, त्यांनी सातत्यानं चिकाटी दाखवली, त्या ठिकाणी ते गेले, आम्ही फोन केला आणि लाजून का होईना संबंधित अधिकाऱ्यांनी बाबा आहेत हे आता काय हे एक घर सोडून बाकीचं करा अशा पद्धतीनं करून कामं करून दिली. हा प्रकार वेगळा. पण एकंदरीत 60-65 हजार गृहनिर्माण संस्था पैकी 45,000 गृहनिर्माण संस्था पुनर्विकासाकरता निघालेल्या आहेत. ह्या सगळ्यांचं डीम्ड कन्व्हेन्स करण्यासाठी सध्या जो कायदा आहे त्या कायद्याच्या पलीकडे जाऊन काही ठोस भूमिका शासनानं घ्यावी असं वेळोवेळी आम्ही म्हणतोय. ज्या पद्धतीनं डीम्ड कन्व्हेन्स म्हटलं की मानव हस्तांतरण, म्हणजे हस्तांतरण जरी झालं नाही तर ते हस्तांतरण झाल्यासारखं मानलं गेलं, तशी कट ऑफ डेट दिली पाहिजे. आणि ह्या कट ऑफ डेट नंतर मुंबईमध्ये ज्या गृहनिर्माण संस्था आहेत, जे लोक त्या ठिकाणी इतक्या वर्षापासून राहत आहेत, आजपासून ही जमीन त्यांची झाली असं जाहीर केलं पाहिजे. आणि नंतर कागदपत्र येत राहतील, जितकी यायची असतील तितकी येतील आणि ज्या पद्धतीनं करायची असतील तितकी करतील. पण त्यांची ती जमीन आणि अधिकार हे त्यांना बहाल केले. कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, हे आपल्याच महाराष्ट्र राज्याने सातत्यानं केले आहे. त्यामुळे आज जे गृहनिर्माण संस्थांमध्ये जे आज ज्या ठिकाणी राहतात त्यांची जमीन त्यांच्याकडे कागदपत्र असली तरी किंवा नसली तरी एका कट ऑफ डेट नंतर ही जमीन त्यांची झाली असा जोपर्यंत आपण कायदा करत नाही तोपर्यंत मुंबई आणि महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना आपण काही मदत करतोय असं मला वाटत नाही. त्यामुळे डीम्ड कन्व्हेन्स सध्याच्या कायद्यात देखील जर चिकाटी दाखवली आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जर पुढे येण्याचं धैर्य दाखवलं तर आजच्या कायद्यात देखील डीम्ड कन्व्हेन्स करता येईल. पण गती अतिशय हळू आहे. त्यामुळे या कायद्याला बदल करण्याची आवश्यकता आहे. आणि आजच्या या निमित्तानं मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांना, माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती राहील, त्यांच्याशी चर्चाही या बाबतीत केलेली आहे आणि त्यांचंही या बाबतीत असंच मत आहे की अशा पद्धतीचे काहीतरी एक ठोस भूमिका घेतली पाहिजे की जेणेकरून डीम्ड कन्व्हेयन्स हे केवळ नावावर किंवा कागदावर न राहताना डीम्ड कन्व्हेयन्सच्या माध्यमातून जोपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक गृहनिर्माण संस्थेच्या सभासदाला ज्या जमिनीवर तो राहतो त्या जमिनीचा मालकी हक्क मिळत नाही तोपर्यंत डीम्ड कन्व्हेयन्सचे कितीही कायदे करून काही उपयोगाचे नाहीत। आणि म्हणून त्या दृष्टीनं आजच्या या सहकार संस्कार परिषदेच्या माध्यमातून गृहनिर्माणामध्ये जर मूलभूत बदल करायचे असतील, हाऊसिंग फॉर ऑल ही घोषणा आपण करतो, देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या ऐपतीप्रमाणे घर देण्याचं स्वप्न आपण दाखवलं। हे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीनं ज्या जमिनीवर राहतो त्या जमिनीचा मालकी हक्क त्याचा करणे आवश्यक आहे आणि त्या मालकी हक्काच्या दृष्टीनं आपण पावलं पुढे टाकावीत असं या ठिकाणी मला वाटतं आपण सगळ्यांनी आग्रह केला तर मुख्यमंत्र्यांकडून तशा पद्धतीचे काहीतरी घोषणा व्हावी, आजच व्हावी, अशा पद्धतीचे एकंदरीत विचार आपण मुख्यमंत्री आल्याबरोबर त्यांना देखील या बाबतीत अशी भूमिका मी मांडणार। आता दुसरा विषय म्हणजे स्वयंविकास। विकास हा दोन पद्धतीचा, पुनर्विकास हा दोन पद्धतीने होऊ शकतो। एक तर बिल्डरांच्या माध्यमातून होणारा विकास आणि दुसरा तर गृहनिर्माण संस्थेनं स्वतःच्या मदतीनं केलेला स्वतःचा विकास। हा स्वयंविकासाविषयी बोलण्याच्या आधी स्वयंविकास हा मुंबईत कधीपासून चालू होता किंवा मुंबईत स्वयंविकास कधी झाला का, स्वयंविकास करण्यामागचे हेतू कोणते होते याविषयी थोडक्यात सांगावंसं वाटतं। मुंबईची वाढ साधारणपणे 1900च्या आसपास फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागली, ज्या वेळेला रेल्वे लाईन मुंबईमध्ये सुरू झाली आणि जसजशी रेल्वे लाईनचे स्टेशन्स वेगवेगळ्या ठिकाणी वाढत गेले, लोक मग आधी फोर्टमध्ये राहत होते, नंतर ताडदेवला गेले, गिरण्या परळला गेल्या, लोअर परळला गेल्या, त्यानंतर दादरची वाढ झाली, गिरगावातली लोक दादरला गेली, दादरमधून लोक विलेपार्लेला गेली, विलेपार्लेहून मग डोंबिवलीला गेली, असे मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी वाढ करत गेली। तर ही वाढ नेमकी कशा पद्धतीनं झाली, कोणी केली ही वाढ, इमारती कोणी बांधल्या, ह्याचा थोडासा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की 1916 साली महाराष्ट्रातलीच नव्हे तर भारतातली पहिली सहकारी गृहनिर्माण संस्था ही मुंबईत उभी राहिली। 1916 साली सहकार कायदा नव्हता, तो नसताना देखील एका समाजातले, सारस्वत समाजातली ठराविक मंडळी एकत्र आली आणि चौपाटीच्या जवळ गावदेवी मंदिराच्या आजूबाजूला असणारी जमीन तिथल्या मालकांकडून त्यांनी विकत घेतली आणि ती विकत घेऊन त्या ठिकाणी एका बाजूला गांधीजींचं घर जे मणिभवन आहे त्याच लेबरनम रोडच्या दुसऱ्या टोकाला सारस्वत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नावाची संस्था त्यांनी सुरुवातीला इमारत बांधली आणि नंतर त्याचं कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीमध्ये रूपांतर झालं। कोणी बिल्डर नव्हता, कोणी त्या ठिकाणी हे केलं नाही, ठराविक लोक एकत्र आले, त्यांनी त्यावेळच्या वित्तीय संस्थांकडून पैसे घेतले, जमीन विकत घेतली, चांगले कॉन्ट्रॅक्टर शोधले आणि कंत्राटदारांच्या माध्यमातून इमारत बांधली आणि इमारतीत काही दिवस लोक राहायला गेली। सुरुवातीला ते भाडेकरू म्हणून राहायला गेले आणि नंतर त्यांनी स्वतःची सार्वजनिक गृहनिर्माण संस्था केली आणि ती गृहनिर्माण संस्था त्यावेळेला तशा पद्धतीनं कायदा नसताना देखील देशातली पहिली गृहनिर्माण संस्था झाली। त्यानंतर आत्ताच काही वेळापूर्वी सांगितलं गेलं त्या पद्धतीनं पारशी समाजांनी यातून घेतलं आणि अनेक वेगवेगळ्या समाजांनी आपल्या समाजाच्या लोकांना एकत्र आणलं आणि एकत्र आणून त्यांनी पैसे काढले, पैसे काढून त्या समाजाच्या ज्या पतपेढ्या किंवा पतसंस्था किंवा एकंदरीत त्यावेळेला जे फायनान्स मिळवून देण्यासाठी जी काही यंत्रणा थोड्याफार प्रमाणात उपलब्ध होती त्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी जमीन विकत घेतली, कंत्राटदारांना बोलवून त्या संस्थांच्या माध्यमातून कर्ज घेतले गेले आणि या कर्जाच्या माध्यमातून त्या इमारती बांधल्या गेल्या आणि यातून ती चळवळ 1918 सालापासून म्हणजे पहिली
गृहनिर्माण संस्था पूर्ण झाल्यापासून ते साधारणपणे 1960-1970 पर्यंत बिल्डर नावाचा प्राणी कुठे अस्तित्वात नव्हता, किंवा बिल्डर किंवा विकासक किंवा आपलं काम दुसऱ्याला द्यायचं असा प्रकार त्यावेळेला नव्हता. ठराविक लोकांनी एकत्र यायचं, कंपनीत एकत्र काम करणाऱ्या लोकांनी एकत्र यायचं आणि आपलं वेगळं घर बांधायचं आहे. मग घर कुठे कुठे बांधता येईल त्याकरता जमिनी कुठे शोधाव्या लागतील, अनेक ठिकाणी जाऊन जमिनी शोधायच्या. जमिनी शोधल्यानंतर त्या ठिकाणी त्या जमिनीवर आपली इमारत कशी बांधायची, इमारत बांधून कशा पद्धतीनं त्या इमारतीमध्ये चांगल्या पद्धतीचा कॉन्ट्रॅक्टर नेमून त्यातून चांगलं बांधकाम कसं करता येईल ह्याचा विचार झाला. त्यामुळे मुंबईची जी वाढ मूळ झाली 1915 पासून ते जवळपास 1965 पर्यंत ही कोणाही बिल्डरच्या मदतीशिवाय झालेली आहे. आणि ती सहकारी तत्वानंच लोकांनी एकत्र येऊन एकत्रित भावना, काही लोक समाजाच्या नावाने एकत्र आले, काही लोक कंपनीच्या नावाने एकत्र आले, काही लोक युनियनच्या माध्यमातून एकत्र आले, काही लोक कामगार एकत्र येऊन त्यांनी स्वतःची गृहनिर्माण संस्था बांधली. दुसऱ्या बाजूला म्हाडासारख्या संस्थांनी गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना घरं बांधून देण्याकरता सरकारी जमिनी घेतल्या आणि त्यावर मोठमोठी नगरं उभी राहिली. मग कन्नमवार नगर, टागोर नगर, सुरुवातीला वरळीला आदर्श नगर, त्यानंतर अभ्युदय नगर काळा चौकीला, असं करत करत मुंबईत जिथे जिथे सरकारी जमिनी होत्या त्या सर्व सरकारी जमिनीवर म्हाडांनी इमारती बांधल्या. सुरुवातीला त्या भाडेतत्वानं दिल्या गेल्या आणि नंतर त्यांच्या गृहनिर्माण संस्था तयार करून गृहनिर्माणासाठी त्या स्थानिक रहिवाशांच्या नावे त्या जमिनी करून दिल्या गेल्या. तिथे देखील काही ठिकाणी कन्व्हेन्स झालं, काही ठिकाणी अजूनही काही इमारतींचं कन्व्हेन्स झालेलं नाही. कारण कन्व्हेन्स झालं नाही की बिल्डरला आतमध्ये शिरण्याचा एक अतिशय उत्तम असा मार्ग त्या ठिकाणी मिळतो. आणि म्हणून कन्व्हेन्स कोणत्या पद्धतीनं करू द्यायचं नाही. तर हा इतिहास मुंबईचा सांगण्यामध्ये मागे हेतू असा स्पष्ट होता की 1910 पासून ते 1970 पर्यंत बिल्डर नव्हता, मुंबई तरी वाढत होती आणि मुंबईमध्ये गृहनिर्माण ची चळवळ त्यावेळेलाही चालू होती. त्यामुळे बिल्डर आला तरच इमारत बांधली जाते आणि बिल्डर आला त्याच्या मदतीनंच विकास होतो, हा जो समज लोकांचा आहे तो समज पुसून काढण्याची गरज आहे. की बिल्डर हा आपल्या हातामध्ये 1970 नंतर पैसे अधिक मिळायला लागले, थोडेसे आपण आळशी झालो, आपलं काम दुसऱ्याकडून करून घ्यायला लागलं. जुनी कॉफी होती त्याच्या ठिकाणी नेसकॅफे इन्स्टंट यायला लागली, जुनी नूडल्सच्या ऐवजी 2 मिनिटमध्ये मॅगी नूडल यायला लागले. तसंच आपलं घर देखील पटकन बांधण्यासाठी झटपट कोणा बिल्डरकडे दिला, करार त्यांनी सांगितला, त्याच्यावर सही केलं की ताबडतोब आपल्याला लगेच इमारत, म्हणजे कृष्णाने सुदामा करता बांधून दिलेल्या घरापेक्षा बिल्डर आपण घरी पोचण्याच्या आधी कृष्णाला भेटून कृष्ण परत सुदामा परत जाईपर्यंत त्याचं घर उभं राहिलं, तशा पद्धतीनं बिल्डरने आपलं घर बांधून द्यावं अशी एकंदरीत परिस्थिती झाली. आणि मग या बिल्डरांची स्वप्न बिल्डर राबवणार आणि आपण केवळ त्याचा कुठेतरी भाग. आणि पुनर्विकासाच्या माध्यमातून जितक्या इमारती आजपर्यंत बांधल्या गेल्या तिथे मूळ रहिवाशांना मुंबईमधून हाकलण्याचं सातत्यानं कारस्थान झालं, असं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि अनेकांच्या अभ्यासात आलेलं आहे. आता पुनर्विकास कोणत्या कोणत्या प्रकारचा असू शकतो. पहिला प्रकार म्हणजे झोपडपट्टींचा पुनर्विकास. मुंबईत 70 लाख लोक झोपडपट्टीत राहतात. कदाचित सहकार क्षेत्रात हे अगदी डायरेक्टली येत नसेल, पण 70 लाख लोक झोपडपट्टीत राहतात. आता या 70 लाख लोकांच्या जमिनी जर पाहायला गेल्या तर मुंबईच्या 16% जमिनीवर हे 70 लाख लोक राहतात. 70 लाख लोकांच्या घरांच्या संदर्भात कायदा बघा किती अतिशय चांगला आणि सुरेख आहे. आधी 180 स्क्वेअर फीट झोपडपट्टीवासियांना दिलं गेलं, त्यानंतर 200 केलं, त्यानंतर 225 केलं, त्यानंतर 269 केलं, आता 269 अधिक फंजिबल FSI मिळून 350च्या आसपास स्क्वेअर फीट कार्पेट एरिया. आता सर्वसाधारणपणे फॉर्म्युला कसा आहे हे लक्षात घ्या. फार कमी लोकांना हे माहिती आहे, त्याचं गणित थोडंसं समजून घेणं महत्त्वाचं आहे. फॉर्म्युला असा की 350 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया प्रत्येक झोपडपट्टी वासियाला दिला की त्याच्या मोबदल्यात 350 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया बिल्डरला विक्रीला मिळतो.
हे ढोबळ मनानं हा एक आकडा आहे. आता 350 कार्पेट एरिया म्हणजे बिल्टअप एरिया किती होतो, तर 350च्या वर सर्वसाधारणपणे 20% किंवा 25% जोडले तर 450 450 पर्यंत बिल्टअप एरिया होतो. पण बिल्डरांनी एक नवीन कायदा सुरू केला. मी गेली 30 वर्ष मुंबई विद्यापीठात आर्किटेक्चर अर्बन प्लॅनिंग या विषयावर लेक्चर्स देतो, पेपर सेट करतो. अजूनही कोणी जर मला विचारलं तर सुपर बिल्टअप नावाच्या गोष्टीची व्याख्या सांगा, तर तशी व्याख्याच नाही. सुपर बिल्टअप हे ब्लड प्रेशरच्या गोळीप्रमाणे आहे. रात्री झोपताना आपण गोळी घेतली की आपल्याला आपलं ब्लड प्रेशर कमी होतं, आपल्याला शांत झोप लागते, किंवा झोपेची गोळी घेतली की आपल्याला शांत झोप लागते. त्या पद्धतीनं आपलं घर 500 फुटाचं जरी असलं तर ते सुपर बिल्टअप 1000 फुटाचं आहे असं कोणी सांगितलं की आपल्याला लगेच शांत झोप लागते. आपल्याला वाटतं की यातून आपलं काहीतरी फार मोठं घबाड आपल्याला मिळालेलं आहे. खरं तर ते सुपर बिल्टअप 1000 म्हटल्यानं आपलं घर मोठं होत नाही, किंवा सुपर बिल्टअप 1000 म्हटल्यानं आपल्याला रेटही जास्त मिळत नाही, किंवा आपल्याला त्यातून फायदाही काही मिळत नाही. पण त्याला आपलं घर मोठं आहे हे सांगण्यामध्ये आनंद होतो. आपल्याला आपलं घर मोठं आहे हे समजण्यामध्ये इतका आनंद होतो की त्याच्यापेक्षा मोठा आनंद आहे याला सरकारी आनंद म्हणतात. म्हणजे त्यातून काही मिळत नाही आपल्याला, तो आपला सरकारी आनंद असतो, म्हणजे केवळ आपल्याला वाटतं. तर असा सुपर बिल्टअप एरिया अपवर्ड लोडिंग आणि डाऊनलोड लोडिंग अशा पद्धतीचं काम बिल्डर करतात. त्यामुळे 450 स्क्वेअर फीट बिल्टअप एरिया याच्यावर 40% अधिक म्हणून सुपर बिल्टअप म्हणून 600 फूट तो विकतो. आता एका घरामागे 600 फूट सुपर बिल्टअप एरिया विक्रीचा आहे. आता आपण अगदी मुंबईच्या पार टोकाला दहिसर किंवा मुलुंडकडे जाऊ. बांधकामाचा खर्च आपण मुलुंडला बांधा किंवा कुलाब्याला बांधा किंवा मलबारीला बांधा फार काही फरक पडत नाही. साधारणपणे 2000 ते 2500 रुपये पर स्क्वेअर फीट. तर रहिवाशाला देण्याची जागा ही 350 फूट जर 2500 रुपये पर स्क्वेअर फीटनी जरी आपण म्हटलं तर जास्तीत जास्त पैसे किती लागणार, तर 5 लाख 8 लाख 9 लाख. त्याच्यात भाड्याला दिलेले पैसे आणि इतर कॉर्पस दिलेले पैसे हे सगळं धरून जास्तीत जास्त 8-9 लाखाच्या घरात काही हा खर्च होत नाही. विक्रीच्या एरियाचा खर्च जरी 3000 रुपये पर फुटाच्या दरात जरी धरला तरी तो 10 ते 11 लाख. म्हणजे खर्च एक विक्रीचं घर आणि एक झोपडपट्टीतल्या रहिवाशाला दिलेलं घर याच्या एकंदरीत बांधकामाचा खर्च जर आपण पाहिला तर हे दोन्ही याचे मिळून आपल्याला 17 ते 18 लाखाच्या वर घर पडत नाही. आता दहिसरला विक्रीचा दर हा अगदी 10 किंवा 12,000 रुपये पर फुटाने जरी आपण धरला तरी 600 फूट बिल्टअप एरिया गुणिले 12,000 म्हणजे 70 ते 75 लाख. म्हणजे 18 लाखाच्या खर्चानं दहिसरला 75 लाख त्याला मिळणार. आणि प्रत्येक झोपडी मागे बिल्डर हा किमान 50 लाख रुपये कमवून जाणार आणि झोपडपट्टीवासियाला म्हणणार घे फुकट घर दिलेलं आहे. तर ही फुकट घराची योजना हे मी दहिसरला सांगतो, म्हणजे मुंबईत सगळ्यात कमीत कमी ठिकाणी. आता नेपियन सी रोड सारख्या ठिकाणी जर 1,20,000 रुपये पर स्क्वेअर फीटमध्ये विक्री होत असेल तर तेच 600 स्क्वेअर फीटाची सुपर बिल्टअप एरिया 1,20,000 रुपये पर स्क्वेअर फीटमध्ये म्हणजे 7 ते 7.5 कोटी. खर्च हा 20 लाखाच्या वर जात नाही. पण जिथे जिथे एरिया आहे तिथे तिथे त्या दराने हे होतं. हा दर का, तर हा दर अशासाठी की मधला गाळा खाणारी काही मंडळी असतात आणि त्या मंडळींनी एकंदरीत मिळून या शहराला पूर्णपणे काबीज केलेला आहे. आणि झोपडपट्टी वासियांनी केवळ ह्या दलालांच्या माध्यमातूनच जावं आणि बिल्डरांच्या माध्यमातून जावं तरच मुंबईचा विकास होणार, नाहीतर मुंबईचा विकास होणार नाही. आता लक्षात घ्या की हेच जर रहिवाशांनी स्वतःहून स्वयंविकास करायचा ठरवला तर नेपियन सी रोडला ज्या ठिकाणी 7 कोटी रुपये प्रत्येक घरामागे जातील त्या ठिकाणी जरी निम्म्या किमतीच्या दरानं जरी विकलं, म्हणजे 1,20,000 नाही 51,000 रुपये पर फुटाने जरी विक्री केली तरी प्रत्येक रहिवाशाला घर मोठं देऊन, म्हणजे 350 नाही तर किमान 450 घेऊन जे विक्रीचा एरिया आहे त्यातून 100 फूट काढून
फ्री सेल मधला जर रिहॅबमध्ये घेतला आणि रिहॅबची घरं जर मोठी केली तर ही मोठी घरं देऊन देखील प्रत्येक झोपडपट्टीवासियाला किमान 10 ते 15 लाख रुपये कॉर्पस निधी मिळेल, जो बँकेत ठेवून कायमचं त्याचं मेंटेनन्स आयुष्यभर फ्री होऊ शकेल. अशा पद्धतीनं ही योजना राबवता येईल. हे झोपडपट्टीवासियांच्या संदर्भात सांगितलं. आता जुन्या इमारतींच्या बाबतीत सांगू. भाडेतत्वानं असणाऱ्या इमारती, भाडेतत्वानं असणाऱ्या इमारती म्हणजे मुंबईचा केक आहे. केक हा केक जे राजकीय नेते ज्यांचे वाढदिवस असतात त्यांनी हा केक कापावा आणि एकमेकांच्या तोंडात भरवावा, अशा पद्धतीच्या मुंबईच्या जुन्या इमारती राजकीय पुढाऱ्यांनी अनेक ठिकाणी विकत घेतलेले आहेत. राजपुरोहित समोरच बसलेले आहेत, त्यांना माझ्यापेक्षा अधिक माहिती आहे की राजकीय पुढारी जुन्या इमारती कशा पद्धतीनं विकत घेतात. त्यांच्याकडे भाडेकरू येऊन रडतात आणि ते कधी कधी माझ्याकडे येऊन सांगतात. पण एकंदरीत त्यांनाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे की विकत घेणारा कोण आणि विकणारा कोण. तर अशा पद्धतीनं जुन्या इमारती विकत घेतल्या गेल्या. 19,800 इमारतींपैकी 2,300 इमारतींचा पुनर्विकास झाला. 2,300 इमारतींचा अभ्यास केला असता असं कळलं की साधारणपणे 80% मूळ रहिवाशी त्या ठिकाणी राहत नाही. म्हणजे आपण पुनर्विकासाची योजना राबवावी. कोणाकरता हा कायदा कोणाकरता झाला? तिथल्या रहिवाशांकरता. पुनर्विकास झाला की रहिवाशी तिथे राहत नाही 80% आणि 45%. म्हणजे मुंबई खाली करण्याकरताच हे कारस्थान करून बिल्डरांच्या हातात मुंबई देण्याचं कारस्थान आहे का, असा प्रश्न जर सामान्य माणसाच्या मनामध्ये आला तर तो चुकीचा ठरेल का? तर अशा पद्धतीनं अजूनही म्हणजे गेल्या 25 वर्षात इतक्या बिल्डरांनी कोट्यावधी रुपये खर्च करून देखील 2,300 पेक्षा अधिक इमारती बिल्डरांनी पुनर्विकसित करू शकलेले नाहीत. आता उरलेल्या इमारती राहिलेल्या आहेत तर त्याचं कसं काय करावं? तर रहिवाशांनी स्वतःहून गृहनिर्माण संस्था करावी. म्हाडा कायदा 8A प्रमाणे जर 70% भाडेकरूंनी एकत्रितपणे येऊन जर गृहनिर्माण संस्था तयार केली तर ज्या जमिनीवर ते राहतात ती जमीन ॲक्वायर करून त्यांच्या नावावर करून देण्याची तरतूद आहे. याच्या विरुद्ध घरमालक हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात गेले आहेत. सुप्रीम कोर्टात सरकारने आग्रही भूमिका घेऊन जर भाडेकरूंची बाजू लावून धरली तर ती केस आपल्या बाजूने लागण्याची शक्यता आणि पूर्ण मुंबईच्या भाडेकरूंना एक दिलासा मिळता येईल, जेणेकरून त्यांना जमिनीचं मालकी हक्क देता येईल. झोपडपट्टीच्या बाबतीत एक बाब मी माझं सांगायचं राहून गेलं की झोपडपट्टी कायदा हा 70 साली आला आणि त्याची अंमलबजावणी साधारणपणे 75-76च्या दरम्यान करायला सुरुवात झाली. या कायद्यामध्ये कलम 13 आणि 14 अतिशय साधा आणि स्पष्ट आहे. कलम 13 आणि 14 असं म्हटलं गेलं की ज्या पद्धतीनं कसेल त्याची जमीन तसं राहील त्याचं घर. जर झोपडपट्टी वासियांपैकी 70% लोकांनी एकत्रित येऊन प्रस्तावित गृहनिर्माण संस्था तयार केली आणि ज्या जमिनीवर ते राहतात त्या जमिनीचा मालकी हक्क मिळवण्यासाठी अर्ज केला तर केंद्र सरकारच्या जमिनी सोडून उर्वरित जमिनीमध्ये राज्य सरकारच्या असतील, महानगरपालिकेच्या असतील, खाजगी असतील तर त्या जमिनी संपादित करून सध्या राहत असलेल्या झोपडपट्टी वासियांच्या गृहनिर्माण संस्थांच्या नावे करून देण्याच्या या कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे. आता हा कायदा 1975 सालापासून लागू आहे. 40 वर्ष झाली. किती ठिकाणी गृहनिर्माण संस्था झाल्या? 221. म्हणजे मुंबईमध्ये 70 लाख लोक झोपडपट्टीत राहत जरी असले तरी 50,000 पर्यंत लोकांकरताच या कायद्याचा वापर झाला. याचं कारण काय? तर पूर्ण राजकीय व्यवस्था, राजकीय पुढारी ज्यांचं कर्तव्य हे होतं की हे कायदा सामान्यांपर्यंत घेऊन जावं आणि त्यांना जागरूक करून काही नव्हे म्हणजे पुनर्विकास करायचा किंवा नाही करायचा, कसा करायचा, बिल्डरच्या माध्यमातून करायचा किंवा नाही करायचा हा भाग पुढचा, पण किमान जमिनीचं मालकी हक्क तरी त्यांच्या नावावर करून देण्याचा कायदा होता. त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम जे पुढाऱ्यांकडे होतं, मला वाटतं गेल्या 40 वर्षात सर्व पुढाऱ्यांनी मिळून म्हणजे माझ्यासह कोणीही
काही या बाबतीत फार मोठ्या प्रमाणात भूमिका घेतली नाही आणि लोकांना ते मिळून दिले नाही. आम्ही किरकोळ पद्धतीनं 65 गृहनिर्माण संस्थांना जमिनी मिळून दिल्या. आता 65 म्हणजे मुंबईमध्ये 70 लाख लोक राहत असताना 65 गृहनिर्माण संस्थांच्या रहिवाशांना जमिनी मिळून दिल्या. याच्यात काही फार मोठं काही वाघ मारल्यासारखं वागायचं कारण नाही. ज्या मंडळींनी सातत्यानं पुरावा केला, आमच्याकडे आले, त्यांचे प्रयत्न केले आम्ही आणि त्यांना त्यांच्या जमिनी मिळवून दिल्या. असो, हे सांगण्यामध्ये कारण असं आहे की कायदा नाही असं नाही. झोपडपट्टी वासियांना त्यांच्या जमिनीचं मालकी हक्क करण्याकरता कायदा आहे. जुन्या इमारतीच्या रहिवाशांना ज्या जमिनीवर ते आज राहतात त्या इमारतीसह जमिनींचा मालकी हक्क मिळवून देण्यासाठी कायदा आहे. गृहनिर्माण संस्था तर मालकच आहे. म्हणजे म्हाडाकडून काही संस्थांचं कन्व्हेन्स झालेलं नाही किंवा म्हाडा म्हणते की आम्ही लीजवर या जमिनी दिलेल्या आहेत. लीजवरच्या जमिनी 4 प्रकारच्या आहेत गृहनिर्माण संस्थेच्या. एक तर म्हाडाच्या जमिनी ज्या 33(5) या कायद्याखाली ज्याचा पुनर्विकास होऊ शकतो. दुसऱ्या तर कलेक्टरनी दिलेल्या जमिनी, कलेक्टरनी अलॉट केलेल्या जमिनी, त्याचं वेगवेगळ्या प्रकारची अलॉटमेंट आहे. काही बी कॅटेगरी आहे, काही ए कॅटेगरी आहे, काही सी कॅटेगरी आहे. गृहनिर्माण संस्था एकत्रित आल्या आणि कलेक्टरच्या जमिनीकरता अर्ज केला. काही ठिकाणी टेंडरही भरले गेले आणि त्यांना त्या जमिनी कलेक्टरच्या माध्यमातून दिल्या गेल्या. अशा 7,800 गृहनिर्माण संस्था मुंबईमध्ये आहेत ज्या कलेक्टरच्या जमिनीवर आहेत आणि कलेक्टरांनी या जमिनी मालकी हक्क अजूनपर्यंत पूर्णपणे करून दिलेला नाही. कलेक्टरांनी जमीन जरूर दिलेली आहे पण त्या जमिनीचा मालकी हक्क अजूनही दिलेला नाही आणि पुनर्विकासाची परवानगी देखील देण्यासाठी कलेक्टरच्या ऑफिसमधून अजूनही ज्या पद्धतीनं हालचाली व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं हालचाली होत नाही. ही झाली कलेक्टरांची जमीन, म्हाडाची जमीन. त्यानंतर बिल्डरांनी बांधून दिलेल्या इमारतीत गृहनिर्माण संस्था राहतात. ओनरशिपची घरं दिलेली आहेत पण अनेक ठिकाणी अभिहस्तांतरण न झाल्यामुळे त्या जमिनीचा मालकी हक्क अजूनही त्या गृहनिर्माण संस्थांकडे झालेला नाही. आणि अनेक ठिकाणी दलालांनी जाऊन गृहनिर्माण संस्थांकडून याला देण्यासाठी पैसे पाहिजेत, त्याला देण्यासाठी पैसे पाहिजेत अशा पद्धतीनं केल्यामुळे गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांना वाटतं जाऊ द्या ना, आपण राहतोय आपल्या ठिकाणी, पुनर्विकास होईल त्यावेळेला बिल्डर करून घेईल, आज आपण कशाला हे करून घेण्याची आवश्यकता आहे. अशा पद्धतीनं या सर्व गृहनिर्माण संस्था म्हणजे मुंबईकडे आपण जर बघितलं तर साधारणपणे 95% मुंबईच्या रहिवाशांना आज पुनर्विकासाची गरज आहे. आणि पुनर्विकासाच्या गरजेतून जर मुंबईमध्ये किती घरं लागतील याचा जर अंदाज घेतला तर 14 लाख घरं झोपडपट्टीवासियांना वसवण्याकरता लागतील. त्याच्याकरता पैसे उभे करण्याकरता 7 लाख घरं म्हणजे 21 लाख घरं. ती जुन्या इमारतीत राहणाऱ्या 25 लाख लोकांकरता किमान घरं 6 लाख आणि त्यातून त्याच्याकरता पैसे निर्माण करण्यासाठी 4 लाख घरं म्हणजे 10 लाख घरं. 21 अधिक 10 31 लाख घरं. म्हाडा आणि तत्सम कलेक्टरच्या जमिनीवर राहणाऱ्या लोकांकरता 8 लाख घरं आणि त्याच्याकरता पैसे उभे करण्यासाठी 4 लाख घरं. ती 12 लाख म्हणजे 31 अधिक 12 43 लाख घरं. आणि गृहनिर्माण संस्थांना मिळून आपल्याला 51 लाख घरांची मुंबईत आवश्यकता आहे. हे 50 लाख घरं बांधण्याची आवश्यकता आहे पण आपली कॅपॅसिटी म्हणजे आजपर्यंत गेल्या 10 वर्षात आपण किती घरं बांधू शकतो तर 25,000 घरं वर्षाला आपण बांधतो. त्यापेक्षा अधिक बिल्डर, म्हाडा, सरकारी संस्था आणि स्वयंविकास या सगळे मिळून आपण 25,000 घरापेक्षा अधिक बांधू शकत नाही. या हिशेबानं आपण चाललो तर 50 लाख घरं मिळण्यासाठी हे आपल्याला 200 वर्ष वाट बघावी लागेल. तोपर्यंत आहेत त्या इमारती पडून जातील आणि मुंबईचा पुनर्विकास होणार नाही. त्यामुळे मुंबईत प्रत्येक नागरिकाला घर देण्याची जबाबदारी, याचा अर्थ किमान 50 लाख घर बांधण्याची ताकद आपल्यामध्ये आहे का? माझं म्हणणं आहे. आणि ही ताकद स्वयंविकासातून उभी राहू शकते जर प्रत्येक गृहनिर्माण संस्थेने हे ठरवलं. आता उदाहरण म्हणून सांगतो की कुर्ला स्टेशनच्या बाहेर म्हाडाच्या काही इमारती आहेत. त्यापैकी 36 इमारती होत्या. पैकी एक इमारत
ज्यांच्याकडे सध्या रहिवाशांकडे 375 चौरस फूट बांधकाम आहे, एका इमारतीत 12 रहिवाशी आणि 12 रहिवाशांची एक सोसायटी, असे 36 इमारती होत्या. त्यापैकी एक इमारत बिल्डरकडे गेली आणि 375 ऐवजी 450 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया आणि 1.5 लाख रुपये कॉर्पस बिल्डरने दिला. बिल्डरनी इमारत बांधली, बिल्डरची मिरवणूक काढली गेली, फुलांचा सडा पडला आणि 9 इमारती बिल्डरांकडे गेल्या. त्या 9 इमारतीपैकी गेल्या 12 वर्षात अजूनपैकी एकही इमारत बांधली गेली नाही. उरलेले काही लोक एकत्र आले आणि काय करावं हे ठरवलं. त्यामुळे 25 इमारतींनी वेगळ्या पद्धतीचा विचार करायचं ठरवलं. लक्षात घ्या, या सर्व इमारतींना तितकीच जागा, तोच नियम, तोच कायदा. या 25 इमारतींनी वेगळ्या पद्धतीचा विचार केला. आज त्यांना प्रत्येकी 1000 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया आणि 25 लाख रुपये कॉर्पस. म्हणजे कुठे एका ठिकाणी आपल्याला 450 स्क्वेअर फीट एरिया आणि 1.5 लाख रुपये कॉर्पस, त्याच कॉलनीमध्ये त्याच पद्धतीच्या इमारतीत राहणाऱ्या लोकांनी इतकं मिळवलं. आता त्यांनी काही जादूची कांडी घेतली किंवा वेगळा कायदा केला असं नाही. त्यांनी केवळ त्यांचे हक्क काय आहेत हे समजून घेतले आणि त्या हक्काच्या हिशेबानं कोण आपल्याला जास्तीत जास्त देईल हे केलं. शेवटी त्यांनी देखील एक विकासक निवडलाच, पण तो निवडत असताना आपल्याला काय पाहिजे हे मनामध्ये स्पष्ट होतं आणि ते स्पष्ट असल्यामुळे त्यांना 450 फुटाऐवजी 1000 फूट मिळाले आणि 1.5 लाख कॉर्पस ऐवजी 22 लाख रुपये कॉर्पस मिळाले. काही ठिकाणी 20, काही ठिकाणी 22, काही ठिकाणी 25, काही ठिकाणी 28. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचा कॉर्पस. ही प्रक्रिया जी आहे त्याला स्वयंविकास म्हटला जातो. स्वयंविकास म्हणजे आधी तर स्वतःच्या मनाचा विकास. कायदे काय आहेत, त्या कायद्यानं आपल्याला काय मिळतं, आपण विकासक नेमला तर त्याला काय मिळतं, विकासकाला नफा देत असताना त्याच्या नफ्यामध्ये सहभाग जर आपण मागितला तर आपल्याला किती मिळू शकतं, हे समजून घेऊन त्या पद्धतीनं विकास करण्याची प्रक्रिया म्हणजेच स्वयंविकास. स्वयंविकासामध्ये जे बिल्डर आपल्याला ओरबडून आपल्याकडून, म्हणजे झोपडपट्टीत उदाहरण, दहिसरचा बिल्डर हा 60 लाख रुपये कमवतो किंवा दादरचा बिल्डर एका झोपड्यामागे 2 कोटी रुपये कमवतो किंवा नेपेन्सी रोडचा बिल्डर एका झोपड्यामागे 5 कोटी कमवतो. हे त्याला न देताना आपल्याला त्यांनी जर मोठी घरं दिली आणि किमान त्याच्यातून काही पैसे आपल्याला कॉर्पसमध्ये दिले, तशा पद्धतीनं विचार करणं म्हणजेच स्वयंविकास. आता मुंबई बँकेने या स्वयंविकासाच्या संदर्भात मला वाटतं राज्याच्या इतक्या कोऑपरेटिव्ह गृहनिर्माण संस्था आहेत, पण पैकी मुंबई बँकेने सगळ्यात सुरुवातीला पुढाकार घेतला आणि म्हटलं की कोणतीही गृहनिर्माण संस्था जर पुढे येऊन स्वयंविकास करायला जर पुढे आली तर अशा गृहनिर्माण संस्थेला पैशाचं कर्ज देण्याचं काम मुंबई बँक करेल. अशा पद्धतीचं धोरण मला वाटतं महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जर कोणी केलं असेल तर ते मुंबई बँकेने केलेलं आहे. आणि या धोरणाप्रमाणे ज्या गृहनिर्माण संस्थेला बिल्डर शिवाय जर विकास करायचा असेल तर इमारतीच्या बांधकामाकरता लागणारा खर्च इतकंच नव्हे तर TDR विकत घेण्याकरता लागणारा खर्च, भाड्याकरता खर्च वगैरे हा टोटल खर्च करून त्यातून नागरिकांचं जे 10% किंवा 20% जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते सोडून उरलेले पैसे हे मुंबई बँक देते. मला वाटतं हे धोरण तयार झालं वर्षभरापूर्वी आणि आत्तापर्यंत मुंबई बँकेकडे मला माहीत नाही पण 30 ते 40 अर्ज आलेले आहेत. पैकी 2 किंवा 3 ठिकाणी पैशाचं डिस्बर्समेंट देखील झालेलं आहे. त्यामुळे स्वयंविकास हा बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम बांधकाम, बिल्डर देतो त्यापेक्षा चांगला प्लॅन, बिल्डर खात्री देत नाही की कधी बांधून देईल, इथे खात्रीलायक बांधकाम, बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक कॉर्पस आणि मूळ म्हणजे आपल्या जमिनीचं इरिव्होकेबल कन्सेंट घेऊन त्याची पूर्ण जबाबदारी कोणा बाहेरच्या माणसाला बिल्डरला देण्याऐवजी ही जमीन आपल्या नावावरच राहते. हिंदू संस्कृतीमध्ये लग्न झालं की तूच माझ्या कुंकवाचा धनी असं म्हटलं जातं. मग कधी रात्री दारू पिऊन येऊन त्यांनी मारलं तरी तूच माझ्या कुंकवाचा धनी असं म्हटलं जातं. पण तरी याला कायद्यामध्ये आला, कायद्याने म्हटलं नाही, असं जर तो करत असेल तर त्याला डायव्होर्स देण्याची तरतूद कायद्यानं आहे.
तूच माझ्या कुंकवाचा धनी राहत नाही. तू नीट वागलास तर माझ्या कुंकवाचा धनी, नाही नीट वागलास तर तुला डायव्हर्स देण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे. पण ही तरतूद जी घरामध्ये आहे ती मात्र पुनर्विकासाच्या कायद्यामध्ये नाही. बिल्डरला इरिव्होकेबल कन्सेंट देण्याचं, एक इरिव्होकेबल म्हणजे तो जिवंत असेपर्यंत किंवा मी मरेपर्यंत तरी तोच माझा बिल्डर, अशा पद्धतीचं इरिव्होकेबल कन्सेंट हे वकिलांनी काढलेलं नवीन आहे की जे आपण बिल्डरला देणार आणि कायमचं बांधले जाणार. आणि 4800 इमारतींचं हेच झालेलं आहे की इरिव्होकेबल कन्सेंट बिल्डरला दिला आणि राहिलं तिथे बिल्डरनी काम केलं नाही. बाजारामध्ये जोपर्यंत जागा त्याच्या विकल्या जात नाही तोपर्यंत तो तुमचं काम करणारच नाही, कारण त्याला खिशातून पैसे थोडेच काढायचे. त्यामुळे अनेक गोष्टी आपल्याकडे चुकीचे गैरसमज असतात आणि त्या चुकीच्या गैरसमजाच्या माध्यमातून आपण बिल्डरकडे जातो. गैरसमज नंबर 1 की बिल्डर इमारत बांधतो. कोणताच बिल्डर इमारत बांधत नाही. इमारत बांधणाऱ्या व्यक्तीला कंत्राटदार असं म्हणतात, कॉन्ट्रॅक्टर असं म्हणतात. प्रत्येक बिल्डरकडे 3-4 कॉन्ट्रॅक्टर असतात. तो कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून इमारत बांधून घेतो, बिल्डर इमारत बांधत नाही. दुसरा गैरसमज की बिल्डर इमारतीकरता पैसे काढतो. कोणताच बिल्डर स्वतःच्या खिशातले पैसे काढत नाही कोणत्याही डेव्हलपमेंटला. तो बाजारातून जे इन्व्हेस्टर्स असतात त्यांच्याकडून पैसे घेतो, किंवा व्हेंचर कॅपिटल फंड्स असतात, किंवा इक्विटी फंड्स असतात, किंवा डेट फंड्स असतात, यांच्याकडून पैसे उभे करतो, स्वतःच्या खिशातले पैसे काढत नाही. तिसरा समज की बिल्डर आला म्हणजे प्लॅनिंग चांगलं असतं. बिल्डरांचे प्लॅनचा अभ्यास केला तर 90% बिल्डरांचे प्लॅन 10 पैकी 5 मार्क देण्याच्या लायकीचे देखील नसतात, असा आमचा अनुभव आहे. आणि चौथा समज की बिल्डरनी बांधलं म्हणजे बांधकाम उत्तम. पुनर्विकासामध्ये असा अनुभव आहे की बिल्डरांनी बांधलेल्या इमारती या सर्वंट्स क्वार्टरच्या लायकीच्या देखील अनेक ठिकाणी नसतात. म्हणजे कुठेतरी मागे सर्वंट्स क्वार्टरमध्ये जुन्या लोकांना कोंबणं आणि समोरच्या बाजूला उत्तुंग इमारत राहणं जी विकून काम करायचं. म्हणजे एका बाजूला फुकट घर मिळालेली जनता की ज्यांच्यावर बिल्डरचा इतका बोजा आहे की त्यांनी फेकलेल्या तुकड्यावरून आपल्याला हे घर मिळालेलं आहे, कुठेतरी इमारतीच्या कोपऱ्यात 10% जागेवर ते राहणार. आणि दुसऱ्या बाजूला उत्तुंग इमारत जी उभी राहणार ती 2 कोटी 4 कोटी 5 कोटी आणि अलीकडे तर वरळी भागामध्ये 30 कोटी 35 कोटीमध्ये देखील विकलं जाणार. म्हणजे एका बाजूला फुकट राहणारा माणूस ज्याला पैशाच्या विवंचनेत नेहमीच दबलं जातं, आणि दुसऱ्या बाजूला 25-30 कोटी 4 गाड्या 5 गाड्या असणारे व्यक्ती, त्यांच्या घरी काम करणाऱ्या लोकांना सर्वंट्स क्वार्टर्सची नेहमीच आवश्यकता असते. आणि याला आपल्या मुलांचं शिक्षण म्हणा किंवा मुलीचं लग्न म्हणा याच्याकरता पैशाची गरज असते. त्यामुळे तो माणूस येतो आणि याची गरज घेतो, आणि काही दिवसांनी कोण ताबडतोब, कोण 2 महिन्यांनी, कोण 6 महिन्यांनी, कोण वर्षांनी, कोण 2 वर्षांनी, कोण 5 वर्षांनी आणि कोण 10 वर्षांनी. शेवटी हे लग्न शेळी आणि वाघाचं आहे. शेळी आणि वाघाने लग्न लावलं तर पहिल्या दिवशी कदाचित हनीमून होईलही, पण शेवटी भूक कोणाला लागणार आणि कोण कोणाला खाणार याच्याकरता काही फार मोठं तज्ज्ञ असण्याची गरज नाही. त्यामुळे ह्या मागच्या इमारती या सर्वंट्स क्वार्टर्स होतात. अनेक ठिकाणी पुनर्विकासात बिल्डर ऍडव्हर्टाईज देतो त्यावेळेला म्हणतो की उत्तुंग इमारत आहे, उत्तम बांधकाम आहे, आणि मागे सर्वंट्स क्वार्टर्स देखील आहे. म्हणजे ज्या रिहॅबच्या बिल्डिंगी आहेत त्या शेवटी सर्वंट्स क्वार्टर्स म्हणून होणार, आणि आपली इमारत, आपल्या इमारतीचा पुनर्विकास झाला याच्यात आपण धन्यता घेणार. अशा पद्धतीनं मुंबईची वाटचाल चालू आहे. तर ही वाटचाल कुठेतरी थांबली पाहिजे. ही थांबण्याकरता पैशाची आवश्यकता असते, आणि हा निधी कुठून येणार हा प्रश्न प्रत्येकांसमोर असतो. म्हणून मुंबई बँकेने सुरुवात केली. मला वाटतं पहिलीच अशी बँक, मी अनेक वर्षापासून अनेक बँकांकडे हा प्रस्ताव मांडतोय, सांगतोय, त्यांच्यासमोर भूमिका घेऊन मांडतोय, पण गेल्या काही वर्षात मुंबई बँकेच्या पदाधिकाऱ्यांसमोर हा विषय मांडला की शेवटी मुंबईला या बिल्डरांच्या तावडीतून तुम्ही सोडवणूक करणार आहात का? सावकाराच्या तावडीतून सामान्य कर्ज देणाऱ्यांची सोडवणूक आपण करू शकलो की नाही हा वादाचा मुद्दा असू शकतो, पण बिल्डरांच्या तावडीतून मुंबईच्या गृहनिर्माणाला तुम्ही सोडवणार आहात का हा मूलभूत प्रश्न मुंबई बँकेच्या जे डायरेक्टर्स आहेत त्यांच्यासमोर मी वेळोवेळी मांडत आलो. आणि शेवटी अनेक दिवसानंतर विचार मंथन करून त्यानंतर नवीन धोरण मुंबई बँकेने जाहीर केलं. ज्या धोरणानुसार आज कोणत्याही गृहनिर्माण संस्थेने जर असं ठरवलं की मला कोणा बिल्डरकडे जायचं नाही, जो नफा यातून मिळेल तो नफा माझ्या गृहनिर्माण संस्थेला मिळणार आहे,
आणि तो गृहनिर्माण संस्थेच्या सर्व सभासदांना मी मिळवून देणार आहे. पण मला याच्याकरता जे पैसे आहेत ते पैसे उभे करायचे आहेत. हे पैसे उभे करण्याच्या दृष्टीनं जर त्यांनी प्रयत्न करायचं ठरवलं तर अशा प्रयत्नांना मुंबई बँक मदत करते. या सर्व गोष्टी ज्या आहेत म्हणजे झोपडपट्टीचा पुनर्विकास, जुन्या इमारतीचा पुनर्विकास, गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास, म्हाडा कॉलनीजचा पुनर्विकास, महानगरपालिकेच्या वसाहतींचा पुनर्विकास किंवा अगदी सरकारी वसाहतींचा देखील पुनर्विकास हा स्वयंविकासाच्या माध्यमातून करता येतो. बिल्डरांच्या माध्यमातून मुंबई कशी वाढली आणि त्याचे काय परिणाम आणि दुष्परिणाम झाले हे गेल्या 25-30 वर्षात आपण पाहतच आहोत. त्यामुळे स्वयंविकासाच्या माध्यमातून केल्याने हे दुष्परिणाम काही प्रमाणात तरी कमी होतील आणि मुंबईच्या नागरिकांना एक वेगळी संजीवनी मिळेल असं मी सातत्यानं सांगत आलो आहे आणि त्याला साथ अशी मुंबई बँकेने दिली आहे. केवळ मुंबई बँकेच्या साधानं काम भागणार नाही. हा वणवा ही चळवळ उभी राहिली पाहिजे. मुंबईभर प्रत्येक नागरिकाला असं वाटलं पाहिजे की ही जमीन माझी आहे, मी ज्या जमिनीत राहतो त्या जमिनीचा मी मालक आहे. या मालकी हक्काच्या जमिनीवर मला जो काय फायदा मिळेल तो मला मिळाला पाहिजे. कोणाला तरी मला ओरबडून मला लुटून देण्याकरता मी या ठिकाणी जगत नाही. हे जर प्रत्येक नागरिकांनी ओळखलं आणि प्रत्येक नागरिक जर समजू लागला तर मला वाटतं मुंबईमध्ये पूर्णपणे कायापालट होऊ शकतो. आता लोक म्हणतील की हे पैसे कुठून येणार? आता पैसे मुंबई बँकेने कर्ज दिले, मग कर्ज फेडायचे कसे किंवा हे पैसे येणार कुठून? म्हाडाने 5,000 घरांकरता सोडत काढली तर 2,30,000 अर्ज आले. एकेकाळी म्हाडाकडे 20,000 घरं विक्रीला होती आणि केवळ फॉर्म विकत घेतले 8 लाख लोकांनी. फॉर्म विकत घेतले त्यावेळेला मला वाटतं 500 रुपये 200 रुपये असे फॉर्मची किंमत होती. केवळ फॉर्मच्या विक्रीतून इतका पैसा आला की जी घरं बांधायची होती त्या घरं बांधणीची पूर्ण किंमत फॉर्म विक्रीतून निघाली. घर मिळायचं तर सोडून द्या, पण केवळ फॉर्म विक्रीतून घर बांधणीची किंमत आली. याचा अर्थ काय? म्हाडाची घरं काही सध्या स्वस्तात काही देतील अशातला प्रकार नाही, पण बिल्डर विकतात त्यापेक्षा स्वस्त. म्हणजे सध्याच्या हिशेबात 25-30 लाखाच्या घरातून 70 लाखाच्या घरात, आज 70 लाखाच्या घरात गॅरेज देखील मिळत नाही. सरकारी कायद्याप्रमाणे असं म्हटलं जातं की 5 वर्षाच्या वार्षिक उत्पन्नामध्ये जर घर मिळालं तर ते परवडणारं असेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न मासिक जर 20,000 असेल तर वर्षाचं 2.5 लाख, 5 वर्षाचं 12.5 लाख, 12.5 लाखात जर त्याला घर मिळेल तर ते त्याला परवडणारं असेल. मी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना सांगितलं की तुम्हाला लाखभर पगार आहे असं आपण धरून चालू. तुमच्या वर्षाचा पगार 12 लाख आहे, 5 वर्षाचा पगार 60 लाख आहे. 60 लाखाच्या 5 वर्षाच्या पगारामध्ये मुख्य सचिव साहेब तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी गॅरेज सुद्धा मिळत नाही. जर महाराष्ट्रात सगळ्यात अधिक पगार मिळणाऱ्या मुख्य सचिवाला त्याच्या 5 वर्षाच्या पगारामध्ये गॅरेज सुद्धा मिळत नसेल, जर त्याला परवडणारं घर मिळत नसेल तर सामान्य माणसाला कुठे परवडणारं घर मिळेल? आज मुंबईत 99.5% लोकांना जे बिल्डर बांधतात तशी घरं परवडणारी नाही. आणि अशा पद्धतीनं नोकऱ्या असणारे 20 लाख लोक आहेत ज्यांच्याकडे नोकरी आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे घर विकत घेण्याची क्षमता आहे किंवा कर्ज काढण्याची हिंमत आणि ताकद आहे. पण जितकं कर्ज मिळेल किंवा जितके पैसे मिळतील म्हणजे जितके पैसे उभे करू शकतील त्या पैशामध्ये आज घरं मिळत नाही. एका बाजूला 20 लाख लोक आहेत की ज्यांच्याकडे पैसा आहे, 50 लाखापर्यंत देण्याचा पैसा आहे, म्हणजे पैसा स्वतःकडे नसेल तर तेवढा उभा करण्याची क्षमता आहे, पगारामधून त्या कर्जाची परतफेड करण्याची क्षमता आहे. असे 20 लाख लोक आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे पण त्यांना घर मिळत नाही. जे बिल्डर विकतात ती घरं 1 कोटी 2 कोटी ती त्यांना परवडत नाही. असे 20 लाख लोक आहेत. एका बाजूला हे 20 लाख आणि दुसऱ्या बाजूला जे झोपडपट्टीत राहतात, जे जुन्या चाळीत राहतात, जे जमिनीवर राहतात त्यांच्याकडे घर बांधायला पैसा नाही. या 2 लोकांना जर आपण एकत्र आणलं तर ज्यांच्याकडे पैसा आहे पण घर विकत घेण्याची क्षमता नाही त्यांना त्यांच्या ऐपतीप्रमाणे घर मिळेल. ज्यांच्याकडे पैसा नाही
पण जागेवर आहोत, त्यांना बिल्डर देतो त्यापेक्षा जास्त एरिया आणि उत्तम घर मिळेल. ह्या दोन गोष्टी एकत्र आणता येतील. एकेकाळी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज होतं. ग्रॅज्युएट झालं की आपण एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये गेलं आणि नोंदणी करायची की माझ्याकडे एमटेक आहे, माझ्याकडे एमकॉम आहे, माझ्याकडे BA आहे आणि माझ्याकडे नोकरी नाही. ज्याच्याकडे नोकरी असेल त्यांनी मला कॉल द्यावा असं आपण लिहितो. तशा पद्धतीनं नोकरी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं हाऊसिंग एक्सचेंजमध्ये जाऊन अर्ज करायचा की माझा इतका पगार आहे पण माझ्याकडे घर नाही, मला घर देऊ शकाल का. तर त्याची यादी तयार करायची 20 लाख 25 लाख आणि त्यातून लोकांची गृहनिर्माण संस्था करायची, झोपडपट्टीची गृहनिर्माण संस्था, जुन्या इमारतींची गृहनिर्माण संस्था, यांच्याकडून पैसे येतील आणि त्यांना मिळाले जातील. अशा पद्धतीची जर योजना तर दहिसरमध्ये 4,500 ते 5,000 रुपये पर स्क्वेअर फीट मध्ये घरं मिळू लागतील. दादर सारख्या ठिकाणी सुद्धा 10 ते 15,000 रुपये स्क्वेअर फीट मध्ये घर मिळू लागतील आणि नेपेन्सी रोड किंवा कुलाब्या सारख्या ठिकाणी देखील 15,000 ते 20,000 रुपयामध्ये घर मिळू लागतील. पूर्ण मुंबईमध्ये प्रत्येक नागरिकाला त्याच्या ऐपतीप्रमाणे घर मिळेल, परवडणारी घरं मिळतील आणि मुंबईमध्ये सर्वांसाठी घरं हे स्वप्न पूर्णपणे आपण साकार करू शकू. ही योजना ही काही माझी नाही, ही अनेक वर्षापासून आहे. 1976 साली मी शाळेत होतो त्यावेळेला झोपडपट्ट्यांची जमिनी त्यांच्या नावावर करण्यासाठी सांगितलं गेलं. 1986 साली मी विधानसभेत होतो त्यावेळेला जुन्या इमारतींना मालकी हक्क करण्याच्या दृष्टीनं आम्ही पुढाकार घेतला. 1995 साली मी म्हाडामध्ये होतो त्यावेळेला सर्व म्हाडाच्या इमारतींना मालकी हक्क आणि कन्व्हेन्स देण्याचा अधिकार झाला. हा अधिकार लोकांना दिला गेला पण अधिकाराचा फायदा स्वतःच्या फायद्याकरता करण्याऐवजी तो बिल्डरांच्या फायद्याकरता केला गेला आणि मुंबईची पूर्ण लूट चालू आहे. ही लूट थांबली पाहिजे आणि ही मुंबई बँकेने ज्या पद्धतीनं गृहनिर्माण संस्थांकरता सुरुवात केली आहे त्या पद्धतीनं झोपडपट्टीवासियांना, जुन्या इमारतींना देखील तिथल्या रहिवाशांना अशा पद्धतीचं कर्ज देऊन पूर्ण मुंबईचा कायापालट करणं शक्य आहे. त्याच्याकरता कोणत्याही व्यक्तीकडे जादूची कांडी असण्याची आवश्यकता नाही, केवळ इच्छाशक्ती पाहिजे. आणि बिल्डरांचं जे ब्लॅकमेल मुंबईत चाललेलं आहे त्या ब्लॅकमेलमधून राजकीय पुढाऱ्यांनी थोडंसं बाहेर निघालं पाहिजे. याच्याकरता सामान्य माणसांचा रेटा राजकीय पुढाऱ्यांपर्यंत गेला पाहिजे. त्यांना सांगितलं गेलं पाहिजे की आतापर्यंत तुम्ही जे केलं ते आम्ही ओळखलंय, आम्ही जाणतो आहोत, तुम्ही केलं ते केलं, पण यापुढे तरी आमचा मार्ग म्हणजे स्वयंविकास. त्याच्याकरता तुम्ही कायदे करा, आम्हाला मदत करा, मुंबईचं नंदनवन आपण करूया आणि ज्याच्याकडे घर नाही त्याला घर मिळेल, ज्याच्याकडे घर विकत घेण्याची क्षमता आहे त्याला परवडणाऱ्या किमतीत घर मिळेल. अशा पद्धतीची योजना जर आपण उभी करू शकलो तर यालाच स्वयंविकासाची योजना असे म्हटलं जातं. आणि अशी स्वयंविकासाची योजना जर आपण उभी केली तर केवळ मुंबई बँकच नव्हे, लोक म्हणतात की प्लॅन करण्यासाठी आर्किटेक्ट 2 कोटी रुपये घेतो, आम्ही कुठून हे पैसे काढणार, आर्किटेक्टला कुठून आणणार, कॉन्ट्रॅक्टर कुठून आणणार. तर अशा पद्धतीच्या संस्थाही आहेत की ज्या रहिवाशांना स्वयंविकासासाठी एक पैसा न घेताना या सर्व सेवा, प्लॅन तयार करणं, कॅल्क्युलेशन तयार करणं हे देखील देणाऱ्या संस्था आहेत. केवळ आवश्यकता इच्छाशक्तीची आहे. राजकीय नेत्यांना इच्छाशक्ती असेल किंवा नसेल, सामान्य जनतेला जर इच्छाशक्ती असेल तर मुंबईत कायापालट करता येईल आणि तो स्वयंविकासातून करता येईल. मला वाटतं माझं जे काही सांगायचं होतं ते पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.